नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये यूजी पीजी कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 2026 ची नोटिफिकेशन आलेली आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला यूजी पीजी कोर्सेस करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। जेव्हा तुम्ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम पास होता त्यानंतर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळते। आता ही जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम आहे त्यासाठी जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता, तुमची जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम आहे ती कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओ अंतर्गत करणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ज्या कोर्सेससाठी अप्लाय करणार आहे त्या कोर्सेसचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर आपण या नोटिफिकेशनवर चर्चा करूया। 2026-27 साठी जर तुम्हाला पीजी कोर्सेससाठी किंवा यूजी कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी ही नोटिफिकेशन आहे। सर्वात आधी एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन ती प्रोसेस कशा पद्धतीची आहे याबद्दल चर्चा करू। एंट्रन्स एक्झाम जी असणार आहे तुमची त्यामध्ये जे प्रश्न येतील तुम्हाला ते 100 मार्क्ससाठी असतील। किती? 100 गुणांसाठी। प्रश्न कसे असतील तर MCQ असतील। MCQ म्हणजे काय तर बहुपर्यायी प्रश्न, म्हणजेच काय तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। आता या पेपरमध्ये जो तुमचा एकच पेपर होणार आहे त्यामध्ये 2 सेक्शन असतील। पहिला सेक्शन आहे सेक्शन ए, ज्यामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक, कंपॅरिझन यावर प्रश्न विचारलेले असतील आणि ते प्रश्न किती मार्क्ससाठी असतील तर 20 मार्क्ससाठी असतील। दुसरा जो तुमचा सेक्शन असणार आहे तो तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असेल। म्हणजे काय की समजा मी हिंदीसाठी अप्लाय केलं तर मला हे जे 80 मार्क्स आहेत त्यासाठी जे प्रश्न विचारण्यात येणार आहेत ते हिंदी सब्जेक्टवरचेच असतील। तुम्ही जर सोशियोलॉजीचे असाल तर सोशियोलॉजीचे असतील, जर हिस्ट्रीचे असाल तर हिस्ट्रीचे असतील, जिओग्राफीचे असाल तर जिओग्राफीचे प्रश्न असतील। तर अशा पद्धतीने 20 मार्क्ससाठी जनरल ॲप्टिट्यूड आणि 80 मार्क्ससाठी तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन असतील। अशा पद्धतीने तुमचा पेपर असेल। आता या पेपरसाठी कालावधी किती आहे तर 2 घंट्याचा कालावधी आहे। 2 घंटे म्हणजे किती? 60 आणि 60 120 मिनिटाचा तुम्हाला वेळ असणार आहे। आणि यामध्ये तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग असेल। नेगेटिव्ह मार्किंग किती असेल तर त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। नेगेटिव्ह मार्किंग किती आहे? 1/4 आहे। 1/4 तुमची नेगेटिव्ह मार्किंग आहे, याकडे लक्ष द्या। ठीक आहे, चला पुढे जाऊया। आता शेड्यूल अँड कंडक्ट ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम फॉर्म केव्हा सुरू झाले हो ऑनलाईन एंट्रन्स एक्झामसाठी तर 13/4/2026 आजचीच तारीख आहे 13, आजपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत 13/4/2026। आणि शेवटची तारीख काय आहे फॉर्म भरण्याची तर 15 मे 2026। म्हणजे काय 13 एप्रिल पासून तर 15 मे पर्यंत, 15 मेच्या रात्री 11:59 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल काय आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा, म्हणजे तुम्ही हा फॉर्म भरला त्यानंतर तुमची एक्झाम केव्हा होईल तर तुमची एक्झाम ही 1 जून 2026 ते 13 जून 2026 या दरम्यान होऊ शकते, है ना। हे एक सांगितलेलं आहे की 1 जून पासून तर 13 जून पर्यंत या दरम्यान तुमची एक्झाम ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होऊ शकते। ड्युरेशन किती असणार आहे तर 2 तासाचं ड्युरेशन असणार आहे, याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। आता तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म तुम्हाला कसा भरता येईल तर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून। त्याआधी हे इकडे बघा, तुम्ही जर ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम देत असाल तर तुमचं हॉल तिकीट केव्हा येईल तर 5 दिवसा अगोदर, ज्या दिवशी तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम आहे तो ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा शेड्यूल पण येऊन जाईल आणि त्याच्या 5 दिवसा अगोदर तुम्हाला हॉल तिकीट, तुम्ही जे ॲप्लिकेशन आणि पासवर्ड जो तुमचा आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड ते तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल। आता हा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड असणार आहे तर तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करायचं असते। ते रजिस्ट्रेशन तुम्ही कोणत्या लिंकवर जाऊन करू शकता त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत। प्रोग्राम अँड एलिजिबिलिटी, आता इकडे बघा, काही विद्यार्थी असतात ना की म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की ग्रॅज्युएशनच्या पोरांचे अजून पेपर झालेले नाही आहेत, एक्झाम झालेली नाही आहे किंवा एक्झाम सुरू असेल आता, त्यामुळे त्यांचा रिझल्ट हा खूप लेट येत असतो। मग या विद्यार्थ्यांनी काय करायचं, यांनी फॉर्म कसा भरायचा तर विद्यार्थी मित्र तुम्हाला काही तुमचा फायनल इयरचा रिझल्ट मागत नाही आहे,
तुमचा जो अगोदरच्या सेमेस्टरचा रिझल्ट आहे तो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता आणि तुमचा फॉर्म तुम्ही पूर्णपणे भरू शकता. म्हणजे जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत ते क्वालिफाईंग आहे हा फॉर्म भरण्यासाठी. तुम्हाला रिझल्ट केव्हा लागतो? जेव्हा तुम्ही एंट्रन्स एक्झाम पास होऊन जाता, ॲडमिशन करण्यासाठी जात असतात, तेव्हा तुम्हाला रिझल्ट लागतो. तेव्हा पण अशी काही रिझल्टची घाई नसते. तुम्ही त्यांना सांगू शकतात की एक पत्र लिहून देऊ शकतात की मी 7-8 दिवसात देतो म्हणून, अजून आमचा रिझल्ट आला नाही किंवा रिझल्ट आल्यावर देतो म्हणून. त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस होत असते. तर अशा पद्धतीनेही ॲडमिशन होणार आहे. चला पुढे जाऊया. बघा इकडे काय लिहिलेलं आहे, कॅन्डिडेट्स who are in the final year of the qualifying examination of the program as per the annexure A are allowed to apply. म्हणजे जे फायनल इयरला आहे ते अप्लाय करू शकता. त्यानंतर रिझर्वेशन बद्दल आहे, याबद्दल तर आपण काही चर्चा करणार नाही आहोत. ठीक आहे. त्यानंतर प्रोसेसिंग फी अँड मोड ऑफ पेमेंट. आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फीस किती आहे? जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, जे ओपन मधून येतात त्यांच्यासाठी 1000 रुपये फी आहे. किती? 1000 रुपये तुम्हाला भरायची आहे फी. आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात, मग ते ओबीसी असो, SC ST असो, त्यांना किती फी आहे? तर 800 रुपये फी आहे. ओपनसाठी 1000 आणि SC ST OBC जे रिझर्व कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये. पुढे जाऊया. इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आता कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे? तर इकडे बघा, campus.unipune.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. इकडे बघू शकता तुम्ही ही वेबसाईट, या वेबसाईटवर जायचं आणि हा फॉर्म भरायचा. आता ही जी PDF आहे ना नोटिफिकेशनची, ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्हाला सेंड केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती तिथं मिळून जाईल. इथं मी ज्या की कन्सेप्ट आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला सविस्तर नोटिफिकेशन वाचायची असेल तर कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथंही सविस्तर नोटिफिकेशन आहे. तिथं मी तुम्हाला वेगवेगळे अपडेट पण देत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल तर तुम्ही जॉईन करूनच घ्या. चला पुढे जाऊया. तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतील? आता तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहेत, तुमचा जो प्रोफाईल बनणार आहे, त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतील? तर तुमची फायनल इयरची जे मार्कशीट असते ती लागत असते. पण टेन्शन नका घेऊ, जे क्वालिफाईंग आहेत, जे फायनल इयरला आहेत, ते अगोदरच्या सेमिस्टरची पण मार्कशीट तिथं अपलोड करून त्यांच्या फॉर्म पुढे भरू शकता. त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट, अशा प्रकारे जे जे सर्टिफिकेट लागतात ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे. पुढे जाऊया. आता ही माहिती होती तुमच्यासाठी हा फॉर्म भरण्यासाठीची. तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड बरोबर ठेवायचा. पुढे चालून सर्व तुमच्या ज्या बाबी होणार आहेत त्या लॉगिन ID आणि पासवर्डवरूनच होत असतात आणि हेच अकाउंट तुमचं पुढचं 2 वर्ष 3 वर्ष हे चालत असते. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रो, आपण यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. जसं की तुम्हाला जर एखाद्या कोर्ससाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्या कोर्ससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इंटेक किती आहे, ड्युरेशन किती वर्षाचा आहे, याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आता बघा, खूप सारे कोर्सेस आहे. इतक्या कोर्सेसबद्दल आपण चर्चा करणं इथं मला वाटते की व्यर्थ आहे. त्यामुळे काही जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे मुलं आहेत त्यांच्याबद्दल आपण तरी चर्चा करू शकतो किंवा 2-3 सब्जेक्टवर आपण चर्चा करू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय म्हणून. आता मी तुम्हाला सांगतो की इकडे काय आहे, नेम ऑफ द डिपार्टमेंट आहे. ही नोटिफिकेशन, ही PDF मी ऑलरेडी टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे. नेम ऑफ द डिपार्टमेंट, नेम ऑफ द प्रोग्राम. आता समजा हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे फॅकल्टी आहेत, यामध्ये कोणतं डिपार्टमेंट आहे? ॲटमॉस्फेरिक सायन्स, स्पेस सायन्सचं डिपार्टमेंट आहे. यामध्ये कोणते प्रोग्राम आहेत? तर MSc ॲटमॉस्फेरिक सायन्स, MTech ॲटमॉस्फेरिक सायन्स. किती वर्षाचा कोर्स आहे? तर 2 वर्षाचा कोर्स आहे. इनटेक किती आहे? तर 15 आहे. आणि यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे की तुमची BSc किंवा BE किंवा BTech फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स शुड बी सब्जेक्ट याज द ग्रॅज्युएशन. म्हणजे तुमचे हे सब्जेक्ट तिथे असले पाहिजे ग्रॅज्युएशनला, BSc BE BTech मध्ये. असा इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता केवळ फक्त याच टॉपिकचा नाही तर MSc केमिस्ट्री, MSc बॉटनी, MSc कम्प्युटर सायन्स. त्याच्यानंतर आपण आणखी पुढे जाऊया. जिओग्राफी डिपार्टमेंटमध्ये MSc जिओलॉजी, MSc जिओलॉजी सेल्फ सपोर्टिंग कोर्स. याचा इंटेक बघा किती आहे. तर तुम्हाला आणखी दाखवतो मी काही महत्त्वाचे कोर्सेस आणखी. इकडे सगळ्या कोर्सेसची लिस्ट आहे आणि त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. एक सेकंद, पुढे जाऊया आपण. आता BSc डाटा सायन्स किती वर्षाचा कोर्स आहे? 4 वर्षाचा कोर्स आहे. इंटेक किती आहे? 60 आहे. हायर सेकंडरी एज्युकेशन सर्टिफिकेट म्हणजे काय? 12चं तुमचं सर्टिफिकेट लागत असते. सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ॲज द 1 सब्जेक्ट. ठीक आहे. तर हे 12वी नंतरचे जे कोर्सेस आहेत म्हणजे UG कोर्सेस आहे त्यांच्याबद्दल दिलेलं आहे. पुढे जाऊया.
MBA बद्दलची बी चर्चा आहे इथं. त्याच्यानंतर MA इकॉनॉमिक्स. आता तुम्हाला MA इकॉनॉमिक्ससाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर किती वर्षाचा कोर्स आहे? 2 वर्षाचा कोर्स आहे. इनटेक किती आहे? 50 आहे. तसंच MA इंग्लिशसाठी 2 वर्षाचा कोर्स आहे, 60 इनटेक आहे. MA इंग्लिशसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तर BA विथ इंग्लिश स्पेशल और जनरल सब्जेक्ट. म्हणजे तुमचा स्पेशल सब्जेक्ट असेल किंवा स्पेशल नसला आणि जनरल सब्जेक्ट जरी असला तुमचा ग्रॅज्युएशनच्या वेळेस तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात MA इंग्लिशसाठी. पुढे जाऊया. तसंच MA मराठी 60 आहे इनटेक, 2 वर्षाचा कोर्स आहे. BA विथ मराठी स्पेशल और जनरल सब्जेक्ट. तसंच हिंदीसाठी घ्यायचं असेल तर BA विथ हिंदी स्पेशल और जनरल सब्जेक्ट. पुढे जाऊया. बाकी पाली हिस्ट्री बघा, MA हिस्ट्री 2 वर्षाचा कोर्स आहे, 60 इनटेक आहे. BA हिस्ट्री स्पेशल और जनरल सब्जेक्ट हा त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. पुढे जाऊया. त्याच्यानंतर MA एज्युकेशन बघा, 2 वर्षाचा कोर्स, 60 इनटेक. अ बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ और विथाउट अ डिग्री इन एज्युकेशन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे कोणत्याही कोर्सचं तुम्ही असू द्या, तुम्ही MA एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेऊ शकतात असं इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर MA योगा. तर हे वेगवेगळे कोर्सेस आहे. आता इकडे बघा, हे काही UG कोर्सेस आहेत डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे. BA वोकेशनल इन रिटेल मॅनेजमेंट, हे मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी, याचा इनटेक बघा. इकडे ते 12वी पास पाहिजेत. या अशा प्रकारचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर ही जी PDF आहे हे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जा, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूटच्या. तिचं तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरा. तुमची जी एक्झाम होणार आहे ती त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ज्या रेग्युलर अपडेट असतील त्या मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देईलच आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. तुम्ही जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.